बीड लोकसभेचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। बीडची लोकसभेची जागा प्रीतम मुंडेच लढतील अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी याआधी मांडली होती। मात्र आता पंकजांनी वरिष्ठांवर हा निर्णय सोपवलाय। आष्टीमध्ये बूथ प्रमुखांच्या संवाद बैठकीनंतर त्या बोलत होत्या। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपनं मार्चपासून राज्यातील 95% हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत। विरोधकांना प्रचारच करू न देण्याची भाजपची रणनीती असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह वाटप केलंय। त्यामुळे आता शरद पवार गट प्रचाराची तुतारी फुंकणार आहे। निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय दिला होता। त्यानंतर शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला चिन्ह वाटपाचे आदेश दिले होते। त्यानंतर हा निर्णय आलाय। मुंबईतील लोकसभा जागांवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दिले उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे। मात्र ठाकरे गट यातल्या कोणत्याही 2च जागा देण्यास तयार आहे। त्यामुळे तिढा निर्माण झालाय। खासदार गजानन कीर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरुपम आग्रही आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद सुरू आहेत। तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। ज्या जागांवर वाद आहे त्या जागांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे। त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चेला वेग येणार आहे। लवकरच मवियाचं जागा वाटप अंतिम होणार आहे अशी माहिती आहे। भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी दिलेला शब्द पाळला नाही। अमित शहांनी दिलेलं वचन पाळलं नाही म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात केलाय। भाजपच्या हुकुमशाहीच्या आम्ही विरोधात आहोत असंही ठाकरे यांनी पुन्हा ठणकावून सांगितलंय।